आपल्या चित्रपटसृष्टीला घाणेरडी सवय लागली आहे. ऐतिहासिक चित्रपट बनवायचा, त्यात काहीतरी ट्विस्ट करायचा, म्हणजे एखादं गाणं, नृत्य, संवाद असं काही करायचं की त्यावरून वाद निर्माण झाला पाहिजे. असाच वाद आता छावा चित्रपटावरून सुरू झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर हा चित्रपट आधारित आहे. लक्ष्मण उतेकर यांनी तो दिग्दर्शित केलाय आणि या चित्रपटामध्ये विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदाना हिनं महाराणी येशूबाईंची भूमिका साकारली. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याचं तुफान स्वागत झालं, परंतु वादग्रस्त चर्चाही झाली. ट्रेलरमध्ये एक गाणं दाखवलं असून त्यात संभाजी महाराज लेझिम खेळत असताना दाखवलेत आणि हाच सीन वादग्रस्त ठरला. महाराष्ट्रातून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. यावरून एक प्रश्न वारंवार पडतोय की हे पहिल्यांदाच असं घडलंय का? तर त्याचं उत्तर नाही. आपल्याकडं ऐतिहासिक व धार्मिक चित्रपटावरून अनेकदा वाद निर्माण झाले. का असं वारंवार घडतं? छावाच नाही तर असे कोणते चित्रपट आहेत की साधारणपणे ज्यांच्यावरून वाद निर्माण झाला? काय लॉजिक आहे यामागचं? अशा चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांना डोकं नाही का, की त्या डोक्यात मेंदू नाही? असा प्रश्न सहज पडतो सामान्य माणसाला. या संबंधीच आपण बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. आपण पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, एक विनंती आहे, आमचे नियमितपणे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. तर आपण बोलत होतो चित्रपट क्षेत्रातील या मंडळींविषयी जे ऐतिहासिक व धार्मिक विषयावर चित्रपट बनवतात. चित्रपट बनवण्यास कोणाचाच विरोध नाही आणि तो असताही कामा नये, परंतु सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेऊन हे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक चुकीचा संदर्भ देऊन चित्रपट बनवताना दिसतात. सुरुवातीला असे संदर्भ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या टीजरमध्ये किंवा ट्रेलरमध्ये जाणीवपूर्वक दाखवायचे, जेणेकरून या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि संबंधित चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला पाहिजे. भरमसाठ पैसे त्या चित्रपटानं कमावले पाहिजेत. असा स्पष्ट हेतू प्राथमिक स्तरावर तरी आपल्याला यामागे दिसतो. आणि जर हा हेतू त्यांचा नसेल असं जर ते म्हणत असतील तर त्यांच्याकडून अशा प्रकारच्या विषयांवर चित्रपट बनवताना, स्टोरी फायनल होताना संबंधित विषयाच्या अभ्यासकांशी, इतिहास तज्ज्ञांशी, इतिहास संशोधकांशी हे दिग्दर्शक व निर्माते का चर्चा करत नाहीत असा प्रश्न पडतो. आणि जर ते अशा व्यक्तींशी चर्चा करत असतील तर त्यांची नावं या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी जाहीर करावीत, जेणेकरून दिग्दर्शक व निर्मात्यांना अशा प्रकारची चुकीची माहिती पुरवणारे हे जे झारीतले शुक्राचार्य आहेत हे आपल्याला देखील समजतील. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचा बुरखा हा टराटरा फाडला जाईल. पण दुर्दैवानं आपल्याकडं यातलं काहीच होताना दिसत नाही. वाद सुरू असलेल्या छावा चित्रपटातील संभाजी महाराज या चित्रपटामध्ये लेझिम खेळत असलेलं दृश्य काढून टाका म्हणून सोशल मीडियावर भूमिका व्यक्त होऊ लागल्या. त्याची दखल घेत कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोबाईलवरून छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क केला. त्यांनीही हे वादग्रस्त दृश्य काढून टाकण्यासंदर्भात दिग्दर्शक उतेकरांना सूचना केली. इतिहासप्रेमी नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन सरकारनं देखील छावा चित्रपटातल्या हा जो वादग्रस्त सीन आहे तो काढून टाकण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना यांनी या वादग्रस्त दृश्यांबाबत आक्षेप नोंदवलेत. हे सगळं सुरू असतानाच छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी देखील हा वादग्रस्त सीन चित्रपटातून वगळण्याची सूचना उतेकरांना केली आणि या उतेकरांनी देखील हा वादग्रस्त सीन आम्ही आता चित्रपटातून काढून टाकू असं जाहीर केलं. छावा चित्रपटावरून हा वाद खरं तर झालाय, परंतु हे काही पहिल्यांदाच झालंय का? तर असं अजिबात नाही. फार मागं जाण्याची आवश्यकता नाही. अगदी अलीकडच्या काळामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या काही ऐतिहासिक व धार्मिक चित्रपटांचा जर आपण आढावा घेतला तरी आपल्या लक्षात येईल की कसे वाद निर्माण झाले. या संबंधीचा थोडक्यात आढावा आपण या निमित्तानं घेऊ. तुम्हाला 2023 मध्ये प्रसिद्ध झालेला आदिपुरुष सिनेमा आठवत असेल. ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा रामायणावर आधारित होता.
या चित्रपटामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण यांची सगळ्यांची पात्र आणि त्यांच्या तोंडी असलेले संवाद यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. वाद इतका शिगेला गेला होता की यातून काही वाक्य आणि दृश्य वगळावी लागली. हर हर महादेव हा 2022 मध्ये प्रसिद्ध झालेला चित्रपट तुम्हाला आठवत असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या आयुष्यावरचा हा चित्रपट. याच्यामध्ये सुबोध भावेनं शिवाजी महाराजांची तर शरद केळकरनं बाजीप्रभूंची भूमिका साकारली होती. अभिजित देशपांडे या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. यातल्या अनेक दृश्यावरून वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातला शो बंद पाडला होता. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी देखील या चित्रपटातील दृश्यावर आक्षेप घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाला हिरण्यकश्यपूला नरसिंहानं जसं मांडीवर घेऊन त्याचा कोथळा काढला तसा कोथळा काढताना दाखवण्यात आले होते आणि असं दृश्य त्याच्यामध्ये होतं. यावरून वाद झाला होता. आता 2020 मध्ये आलेला अजय देवगणचा तानाजी हा ऐतिहासिक चित्रपट देखील असाच वादग्रस्त ठरला होता. या चित्रपटामध्ये सिंहगडाच्या मोहिमेवर जाण्याच्या पार्श्वभूमीवरील जे चित्रीकरण आहे, तो जो सीन आहे, तानाजी मालुसरे साधूच्या पेशामध्ये असतात तेव्हा ते आपल्या हातातील दंड छत्रपती शिवाजी महाराजांवर फेकतात असं दृश्य यामध्ये दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने इतिहास बदलल्याची त्यावेळी टीका झाली. उदयभानाला तानाजी मालुसरेंनी नाही तर सेलार मामांनी ठार केलं असा इतिहास आजपर्यंत सांगत आलाय. मात्र चित्रपटामध्ये उदयभानाला तानाजीनंच मारल्याचं दृश्य दाखवण्यात आलं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. तसंच सैफ अली खाननं रंगवलेला जो उदयभान आहे हा मगर खाताना दाखवला, त्यावरूनही वाद झाला. तुम्हाला 2018 सालचा पद्मावत हा चित्रपट आठवतोय का? या चित्रपटाचं नाव आधी पद्मावती होतं. या चित्रपटातील घुमर ह्या गाण्यावर आणि राणी पद्मावतीचं चित्रण ज्या पद्धतीनं करण्यात आलं त्यावर करणी सेनेनं आक्षेप घेतला होता. यावेळी झालेला विरोध इतका शिगेला पोहोचला की करणी सेनेनं या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला मारहाण केली होती. तसंच दीपिका पदुकोणचं नाक कापण्याची धमकीही त्यांनी दिली होती. याबरोबरच रणवीर सिंगनं साकारलेलं जे अल्लाउद्दीन खिल्जीचं जे पात्र होतं ते खूप जास्त रंगवल्याची टीका देखील संजय लीला भन्साळीवर झाली होती. संजय लीला भन्साळींनीच दिग्दर्शित केलेला 2015 मध्ये प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट देखील असाच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला होता. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग यानं बाजीरावची भूमिका तर दीपिका पदुकोणनं मस्तानी आणि प्रियंका चोप्रानं काशीबाईची भूमिका केली होती. या चित्रपटातलं ते पिंगा आणि मल्हारी या 2 गाण्यावरून वाद झाला होता. बाजीराव आणि निजाम यांच्यातली एक बैठक यशस्वी होते. त्यानंतर बाजीराव पेशव्यांना मल्हारी गाण्यावर नाचताना दाखवलं. तसंच मस्तानी आणि काशीबाई हे बरोबर पिंगा घालत होत्या, हे पिंगा गाण्यात दाखवलं होतं. या दोन्ही गाण्यांवर बाजीराव पेशव्यांच्या आणि मस्तानीच्या वंशजांनी आक्षेप घेतले होते. तसंच आमिर खानचा 2005 मध्ये आलेला मंगल पांडे द रायझिंग हा चित्रपट देखील असाच वादग्रस्त ठरला होता. या चित्रपटात राणी मुखर्जीनं केलेल्या व्यक्तिरेखेसोबत मंगल पांडेंचं प्रेमसंबंध दाखवण्यात आले होते. अनेक दृश्य देखील वादग्रस्त ठरली होती. केतन मेहता यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. शाहरुख खानचा तुम्हाला 2001 मध्ये प्रदर्शित झालेला अशोका हा चित्रपट देखील असाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. संतोष शिवन हा या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. शाहरुख खानच्या दिसण्यावरून आणि कौरविकी या नृत्यांगनेसह सम्राट अशोकानं केलेल्या नृत्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी या चित्रपटात कौरविकीच्या भूमिकेमध्ये करीना कपूरनं भूमिका केलेली आहे आणि रात का नशा अभी ओरे कांची ही गाणी त्यावेळी वादग्रस्त ठरली होती. हे राम चित्रपट असाच वादग्रस्त ठरला होता. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये कमल हसन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, सौरभ शुक्ला, विक्रम गोखले, अतुल कुलकर्णी अशी कलाकारांची तगडी फौज होती. कमल हसननंच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि चित्रपटामध्ये कमल हसन यांची वसुंधरा दास आणि राणी मुखर्जी यांच्याबरोबरील दृश्य वादग्रस्त ठरली होती. भारताची फाळणी झाली तेव्हा नथुराम गोडसे सोबत अनेक संघटना गांधी हत्येसाठी तयार झाल्या होत्या असं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यावरून देखील वाद निर्माण झाला. हे सर्व पाहिल्यावर आपल्याला सर्वांना एकच प्रश्न पडतो
ऐतिहासिक वा धार्मिक चित्रपट बनवताना हे दिग्दर्शक आणि निर्माते संबंधित विषयातील तज्ज्ञांना, संशोधकांना, अभ्यासकांना का भेटत नाहीत? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ते जे हे काही चुकीच्या माहिती चित्रपटामध्ये घुसवतात आणि चित्रपट रंजक बनवण्याचा जो प्रयत्न करतात ते अत्यंत चुकीचं आहे. वारंवार अशा घटना घडतात. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाची चर्चा व्हावी, लोकांनी तो पाहण्यासाठी थिएटरमध्ये यावं आणि त्यातून बक्कळ पैसा मिळावा हाच हेतू असं चित्रपट बनवणाऱ्यांच्या डोक्यामध्ये असणार. कारण शुद्ध हेतू जर त्यांच्या मनात असता तर त्यांनी कोणत्याही ऐतिहासिक वा धार्मिक विषयावर चित्रपट बनवताना किंवा त्यापूर्वी संबंधित विषयातले तज्ज्ञ मान्यवर व्यक्तींशी चर्चा केली असती. आणि हे होताना दिसत नाही, म्हणून या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात असल्याचा संशय हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु हे यापुढे घडू नये म्हणून असे ऐतिहासिक व धार्मिक विषयावरचे चित्रपट बनवणाऱ्यांना, संबंधित विषयातील तज्ज्ञांना चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पॅनलवर घेण्याचं बंधन केलं पाहिजे. म्हणजे वाद होणार नाहीत. कोणी उठसूट महापुरुषांबद्दल अथवा इतर भावनिक मुद्द्यांवर लोकांच्या भावना भडकवतील असे चित्रपट बनवणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं याविषयी ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला आपण विसरू नका. धन्यवाद.